सैफ अल्ला प्रकरणामध्ये पोलिसांकडून सध्या चौकशी सुरू आहे, तर काही जण ताब्यात सुद्धा घेण्यात आलेले आहेत। सैफवरती हल्ला प्रकरणामध्ये फ्लोर पॉलिशिंगचं काम करणारे कामगार आता पोलिसांनी ताब्यात घेतले। काही दिवसांपासून सैफ अली खानच्या घरी हे काम करणारे जे कामगार होते ते पॉलिशिंगचं काम करत होते। सैफच्या घरी काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची सुद्धा आता चौकशी सुरू आहे। महिला कर्मचाऱ्यांना घेऊन हे पोलीस वांद्रे पोलीस स्थानकामध्ये दाखल झाल्याचं सुद्धा कळतं आहे। गणेश, आपण बघतोय की पोलिसांकडून चौकशी जोरात सुरू आहे, काही जणांना ताब्यात सुद्धा घेण्यात आलेलं आहे। अमोल, मुंबई पोलीस कोणतेही अँगल सोडू इच्छित नाही, कारण हा व्यक्ती आलाय तर ह्याला कोणी मदत केली होती का, या सगळ्या बाबी चौकशीमध्ये पूर्णतः तपासूनच मुंबई पोलीस पुढे जाण्याची तयारीत आहे। कारण हाय प्रोफाईल केस आहे, विरोधक ज्या प्रकारे आक्रमक झाले आहेत, सलमान खानच्या केसनंतर ही केस, बाबा सिद्दीकी, या बँड्रा परिसरामध्ये या गोष्टी घडत असल्यामुळे निश्चितपणे विरोधक सरकारला घेतील। सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे गृहमंत्री आहेत, म्हणून मुंबई पोलीस ही केस क्रिस्टल क्लिअर करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे, जेणेकरून कोणतेही सवाल उपस्थित होणार नाहीत, कोणतेही प्रश्नचिन्ह उपस्थित राहणार नाहीत। रॉबरी आहे तर रॉबरीचा मोटिव्ह असताना इतर कोण सामील आहे का, या सगळ्या बाबी चौकशीतनं समोर आणायच्या आहेत। त्यामुळं त्याला कोणी मदत केली असेल तर तो व्यक्ती घरी काम करणारा असेल, त्या बिल्डिंगमध्ये काम करणारा असेल, म्हणून सगळ्या बाबी बघितल्या जात आहेत। आणि त्या अनुषंगानंच त्यांच्या मोलकरींसोबत त्यांच्या घरी घरकाम करणारे लोक किंवा त्यांच्या घरी जे पॉलिशिंगचं काम करणारे होते, त्या इमारतीमध्ये राहणारे काही नोकर, वॉचमॅन, या सगळ्यांकडनं माहिती घेऊन मुंबई पोलीस पुढे जात आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।